तू लावलं पण काय 3 वेळा लावला. दिवसातून? मग कधी लावायचं कसं काय? कधीच आणलाय तो. तर हॅलो गाईज, गुड मॉर्निंग गाईज. कसे तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल, मजेत राहा, खुश राहा. तर गाईज चालले होता मंदिरात. चलो गाईज. तर गाईज चाललं होतं जिमला. गाईज 3 वाजून गेले. सो बोलो निघूया आता पटकन. सो चलो जाते ना गाईज. आता आज लेग्स आहेत, सोमवार आहे. सो बोला आज लेग्स मारू. चलो. तर गाईज जस्ट जिमशी घरी आलो. लेग्स ॲब्सल्यूट तर गाईज लेग्स मारलेत. तर भारी तर वाटतंय क्योंकि अभी नेक्स्ट वीक ये ना, आजचं सेकंड वीक आहे. सो आज फुल हेवी लेग्स मारून आलो गाईस. त्रास होईल पण सहन करून घ्या. आता काय जास्त ते म्हणतात ना, जास्त बॉडीला पण आराम दिलेला चांगला नसतो. सो त्रास झालेला परवडला आता. आणि गाईस तुम्हाला बोलायचं राहिलं, सकाळीच मम्मी पप्पा परत आय थिंक मला तर वाटतं इथं शिर्डीला गेल्यात वाटतं. कारण की मला सांगितलं नाही कुठं चाललेत, कुठं काय काय. फक्त एवढं मला बोललेलं की आम्ही बसमध्ये सगळे जाणार आहेत. आपलीच बस आहे, बसमध्ये सगळे जाणार आहेत, मामा वगैरे सगळे. सो मला काय माहीतच नाही. सकाळी मला असं वाटलं सकाळी उठलेत मी बघेन ना. मी उठलेलो सकाळी 5लाच उठलेलो मी आज. सो 5ला उठलं, त्या टायमाला मम्मी पण उठलेली. तर मी विचारलंच नाही. मला काय माहीत आता मम्मी चालली आहे म्हणून म्हणजे सॉरी देवस्थानाला. मला माहीतच नाही. नंतर आठवण आली की नाही बोलो 100% बोलो गेले असतील बोलो इकडं शिर्डीला. सो आता येतील गाईस परवा, म्हणजे बुधवारी. आजचं वार सोमवार, बुधवारी येतील गाईस मम्मी पप्पा. सो तवरपर्यंत काय डाएटचं आता काहीतरी करायला लागेल. आता मम्मी नाही तर स्वतः करायला लागेल. पनीर, परत आपलं हे केल्यांचं शिग्रण, परत अजून काय बऱ्याच गोष्टी आहेत न. जास्त काय करू पण शकत नाही कारण की एवढं पण येत पण नाही मला एवढं. मम्मीला ते मम्मीच मला बनवून द्यायची. सो अभी मम्मी नाही आहे, माँ नाही, तो कुछ नाही कर सकते. 2 दिवस काढायला लागतील कसं तरी. सो बघू आता कसं काय गाईस. आता पाणी पिऊ जर गाईस. मी जिममध्ये गेलो तो फक्त मोजून 2 ते 3च टाईम यायला पाणी पिलो. जास्त पाणी पित नाही कारण की बॉडीला जास्त पाणी चांगलं असतो, पण जास्त पण पाणी दिला ना मग बॉडी हे होते, म्हणजे ते बोलतात ना आराम घेते. त्यापेक्षा बॉडीला जास्त पाणी द्यायचंच नाही जिमच्या टाईम, म्हणजे वर्कआउटच्या टायमाला. इतर वेळेला ठीक आहे, म्हणजे असं घरी वगैरे असलं तर पाणी ठीक आहे, पण वर्कआउटच्या टायमाला जास्त पाणी देतच नाही बॉडीला. कारण की कसं जास्त पाणी पिलं ना मग ते बॉडी लगेच शांत होते. सो त्यापेक्षा वर्कआउटच्या टायमाला कशी बॉडी गरम असते ना, सो जास्त पाणी न पिलेलंच बरं. 2 ते 3च टाईम पाणी पिलं मी, जास्त नाही. सो आता पाणी पिऊ आणि मग बघू कसं काय आहे. मंदिरात जायचं आहे, देखते कसं काय आहे ना. काही सकाळपासून काय खाल्लं पण नाही कारण की उपवास होता. उपवासाचा काय म्हणजे उपवासाचा कसं मी खातो, पण आपला केळीचे वेफर वगैरे खातो, कॉफी वगैरे पितो. पण आज काय खाल्लं नाही कारण की मी बाहेरचं बंद केलं खाणं. सो केळीचे वेफर वगैरे पण बोलू नको खायला. फक्त केल्यांवरती आहे, म्हणजे फ्रूट केले बनानावरती आहे मी, बाकी काहीच नाही. बनाना ना पाणी बस. सकाळी उठलो, बसवर गेलो, बसवरून परत आलो, येऊन जरा अंग टाकलं, झोपलेलो, झोपून परत उठलो, परत बसवर गेलो, परत जिमला गेलो, जिमवरून मग आत्ता घरी आलो आहे. म्हणजे आराम म्हणून नाही बॉडीला जास्त दिला मी. मग जास्त बॉडीला आराम द्यायचं नाही ठरवलं आहे. कारण की मध्ये कसं मी जास्त झोपायचो ना, नुसतं येऊन जाऊन झोपायचं, म्हणून त्याची बॉडी ती हे झाली, आलशी झाली.
असं ठरवलं की जास्त बॉडीला आरामच द्यायचं नाही, फक्त मोजून जर पक्कीच झोप आली असेल तर, नाही तर मग बॉडीला आरामच द्यायची ना बस. सो आता बघू काय खायचं कसं काय उपवासाचं. आता मम्मीला काय विचारलं नाही कौशल, आता बघू कौशल पण गेलं आहे साईटवर. सो कौशलला आल्यावर विचारू कसं काय. सो गाईस चाललो आता गाईस मंदिरात. देवाला ना टाळायचं गाईस, कारण की कसं आहे उगाच म्हणजे माझ्या एवढी ताकद देतोय देव, तर देव म्हणाल एवढी ताकद देतो तुला मी, तर मला टाळतो, माझ्याकडे यायला तू टाळतोयस, हा म्हणजे तुला ताकद कमी करायला लागेल तुझी वाटतं. सो मुझे तो डर लगते भगवान से गाइस, इसलिए भगवान के दर पे किती कंटाळा आला तरी मी काय मंदिरात जाणं सोडणार नाही. माझे मांडे दुखत आहे, ते लेग्स हेवी मारलेत म्हणून, पण जरा हे होत होता म्हणजे नको होत होता, पण बोल नको, छुट्टी नाही भाई, जायचं. सकाळी पण जाऊन आलो, आता पण चालू आहे. सो चलो. तर गाईस मंदिरातून मी निघालो, पण मला जाम भूक लागली गाईस. आता उपास आहे, सो पहिले उपास जरा जेवतो थोडासा, 2 घास खातो, बघू कौशल काय आणतो. आणि मी गाईस हे बघा हे घेतलं आहे डाएटचं आहे. हा आंबा आहे, तर नाही खाणार मी, पुरी आहे, आंबा आहे. आणि याच्यात दोन्ही याच्यात हे काय बोलताला चणे काय बोलताला उखडलेले चणे, एकदम पॉवरफुल बॉडी बनाने का भी. सो गाईस ते घेतला. आता पहिले उपास सोडून मग जेवून मग ते खाऊ, कारण की कसं उपासाच्या आधी नाही खाता ना मला, म्हणून उपास सोडून खाऊ मग. चलो गाईस. तर गाईस उपास सोडायला लावले. आता हे काय आणलंय या बघू गाईजीने, हे बघा काय आणलंय या. हे काय रोजमेरी हेअर ग्रोथ हेल्प्स बूस्ट हेअर ग्रोथ अँड रेड्युसेस हेअर फॉल फॉर ऑल टाइप्स. ती गोळी खायची काय चालय काय. मी पूर्ण सेट घेतलाय, त्यामध्ये शॅम्पू आहे, कंडिशनर आहे आणि मास्क आहे, आणि हे पण फरक वाटतो का तुला, म्हणजे काय वाटतं तुला. थोडे जाड. तू लावलं पण काय 3 वेळा लावला दिवसातून, मग कधी लावायचं कसं. कधीच आणलाय तो, 3 वेळा केस. अरे म्हणजे किती, म्हणजे दिवसातून का हप्त्यातून कधी लावायचं असं. 2 वेळा घेते मी, गुरुवारी आणि हां. रविवारी. आणि मग आणि लावायचं कधी, ह्यो लावायचं कधी रोज. हे रात्री झोपताना लावायचं रोज, हां. आणि हे दुपारी जेवल्यावर खायचं आणि रात्री खायचा. आणि केस धुताना आता समजा ह्या गुरुवारी कंडिशनर लावलंय तर रविवारी मास्क लावायचा. मला लय ॲडव्हर्टाइजमेंट येते काहीच मला याची, पण ते सगळ्यावर रेग्युलर डॅन्ड्रफ असेल तर तो वेगळा आहे. पण हेअरफॉलवर आहे का हा हेअरफॉलचा आहे. गाईज. मला पण मागवायचं होता, माझी पण केस जाम गलतात. मी मागवला नाही, मी इथून घेतला. मला असं वाटत होतं की मी कमेंट्स पण बघितलेले इंस्टाग्रामवर, नाही, बोललो पण मावशीच्या पोरी घेतलाय ना, त्यांना फरक पडलाय, त्या तिघी जणी घेतलाय. नाही, पण बोललो खूप फरक नाही पडणार. मग ॲडव्हर्टाइजमेंट मी बघितलेली सगळ्या, मला इंस्टाग्रामला जाम ॲडव्हर्टाइजमेंट येते, पण बोललो फरक नाही पडला मग काय उगाच एखादं 2 नको व्हायला असं केसांचं केसांची वाट नको लागायला. नाही एवढा मला वाटला, थोडा जाण्याचं थोडंसं कमी झालं. अजून थोडा दिवस लावून 1 महिना मग. किती दिवस झाले. 3 वेळा लावला म्हणजे मागचा हप्ता का ह्यो हप्ता 2 हप्ते झाले. झाले काय म्हणजे आहे का वाढणे एक अंदाज. पहिल्यांदा लावलेला तेव्हाच फरक वाटलेला मला, म्हणजे खडले नव्हते केस धुवून झाले. हा काय. तर गाईस बघू आता कसं काय विषय याचा. सेट घेतल्यावर कमी पडतो, 1400ला सेट आहे. तू 1 महिना वापर, बघू तुझा कसा काय विषय. पहिले मला तू 1 महिना वापर, मग मी लगेच हे करतो, मी घेतो. मागवू नको, मग भेटतो का मेडिकल मेडिकल. मी मागवणार होतो, मी एक मागवलेला, पण नंतर बोल जाऊ दे, मी त्याला कॅन्सल केली ती ऑर्डर. मी कॅन्सल केली ऑर्डर. अरे कुठं डोक्याला ताप करते, एखादं 2 नको व्हायला. नाही, पण इंस्टावर दाखवतात ते अर्धे फेक असतात, पण हा. अर्धा खरा असतो. काय करा काय खोटा समजेल का तुला. ते
काही विषय आहे मग जर कोणी किती आहे ते असं किती समजून- मला पण खोटं वाटलेलं ते मम्मीला मावशीचा बोलले तेव्हा तिने आणले. गाईज विषय असा आहे का तुम्हाला असं वाटू नका देऊ की ऍड करतोय, ऍड वगैरे नाही करत आहे आम्ही. फक्त सांगतोय एक सजेशन देतोय, म्हणजे एक सांगतोय फक्त बस. फरक पडला तर मग एक टायमाला मी त्यांची बाजू घेऊन त्यांचे हे करू शकतो, मी एक टाइम त्यांच्या थ्रू बोलू शकतो, हा सांगू शकतो. पण आता फरकच नाही हे म्हणजे आधीच बोलून मतलब नाही. परत रिझल्ट रिझल्ट न येऊन पण परत तुम्हाला असं मी बोललो की बाबा हा चांगला आहे, परत उगाच तुम्हाला म्हणजे त्रास नको कोणाला म्हणजे असं उगाच नाही नको वेगळं. म्हणून माझं असं म्हणणं आहे की आम्ही ॲडव्हर्टाइजमेंट वगैरे काही करत नाहीये. फक्त एक सांगितलं तुम्हाला की असं हिने आणलंय, बोलो आता बघू दे. हे 1-1.5 महिना वापरेल, 1-1.5 महिना जर नंतर जर ती राहिला म्हणजे तिला वाटला फरक म्हणजे आम्हाला, तर मग समजू की नाही मग मागवत. मग मी हिला सांगेन मला मागवायला. सो बस एवढं सांगायचं तुम्हाला. बाकी परत तुम्हाला वाटेल बाकी आम्हाला तुमची काळजी आहे बस. म्हणून सांगितलं. नाही ना असं काय नाही. तर गाईस आय होप तुम्हाला असा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. बाय बाय, गुड नाईट, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. आणि गाईस बाय बाय तर बोललोच मी, पण सपोर्ट कायम ठेवा गाईस प्लीज. तुमचा सपोर्ट असंच राहू द्या, याच्या आताही आहे याच्या पुढेही राहू द्या. सो चलो गाईस बाय बाय, गुड नाईट, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.